मग जर एवढे 7 महिन्यापासून आदेश दिले असताना काम कसं काय होत नाही? आम्ही मुंबईला आम्हाला यायला हौस नाहीये, पण हे का कुठं व्हॉट्सअप फेसबुकवरती निरोप पाठवायचा विषय नाही. हा राज्यातल्या जनतेचा मोठा प्रश्न आहे आणि त्यांनी ओळखून घ्यावं. हा प्रश्न विचारला बरं झालं की त्यांनी ओळखून घ्यावं. गावागावातला लाखांना समाज एकवटलाय. जिल्ह्यातला तालुक्यातला आपण प्रत्यक्ष बघितलं. इथून तिथून पाथर्डी असेल, तिसगाव असेल, जे गाव असतील, करंजी असेल, आता नगर आहे, उभा राहायला सुद्धा रोडवरती जागा नाही. हे सरकारच्या लक्षात येत नाही का? लोक जर रस्त्यावरती कामं टाकून पळायला लागले आणि तुम्ही भाषा करता चर्चा बंदची, दारं बंदची, वेळ द्या देऊ. अहो, जर मुंबईत गेले आणि तिथं जर तुम्ही काही त्रास द्यायचा प्रयत्न केला तर राज्यातला मराठा एकही थांबणार नाही. जसे मुंबईच्या गल्लीत मराठी असणार आहेत, तसे इकडं राज्यातल्या रस्त्यावर फक्त आणि फक्त मराठीच असणार आहेत. याची सुद्धा जाणीव सरकार म्हणून, आपण पालकत्व स्वीकारलंय म्हणून घ्यायला पाहिजे. कारण ही जनता ही दैवत मानता तुम्ही आणि या जनतेचा प्रश्न सोडत नाही. ते आम्हाला विठीस धरताय आणि राज्य म्हणताय की अडचणीत आलंय आणि विठीस आम्हाला धरलंय. हे सरकारला शोभतंय का? असं समजतंय की आज संध्याकाळी म्हणजे राम मंदिर सोहळ्याचा कार्यक्रम झाल्यानंतर संध्याकाळी तुमच्याबरोबर भेटण्यासाठी शिष्टमंडळ येऊ शकतं. येऊ द्या ना. आम्ही स्वागत केलंय. आम्ही दरवाजे उघडे ठेवलेत. या, आमचं काहीच म्हणणं नाहीये. आम्ही कुठे दरवाजे मराठ्यांनी बंद केलेत. फक्त एक जाणीव असू द्या. कोणची जाणीव असू द्या? की आता तरी सहजतेने हे आंदोलन घेऊ नका. जर लोक आंतरवालीपासून नगरपर्यंत लाखानं आहेत, मी लाखानं शब्द वापरतोय कारण तुमच्या पुढे खोटं बोलणं सोपी गोष्ट नाहीये. हो, कारण तुम्ही चेक करताय. मी रात्री सहज बघितलं. आतापर्यंत बघितलं नव्हतं. मी पुढं होतो. म्हणलं गाड्या पुढे जाऊ द्या जेवणाच्या ठिकाणी. पोरांची हडबड झाली पाहिजे. आपल्याला 2 वाजतात, यांना 9 वाजता जाऊ द्या. ज्यावेळेस गाड्या निघायला सुरू झाल्या, अहो, आमची नगरमध्ये पोहोचली तरी गाड्या पाठीमागून येतच होत्या. सरकारला एवढं पण कळत नाही का की समाज जर एवढ्या ताकदीने आला नगरपर्यंत, पुणे आणखीन वाशी यायची. 25 तारखेला सकाळी महाराष्ट्रातला मराठा निघणार आहे मुंबईकडं. 26ला सकाळी मुंबईत आझाद मैदानला जाण्यासाठी. तर मुंबईत उभा राहायला जागा राहणार नाही हे त्यांच्या लक्षात येत नाही का? तरी पण आणखी ना मीडियाच्या माध्यमातून व्हॉट्सअप फेसबुकवर आम्हाला पाठवतात कागद. ही काय चिल्लर मुद्दा आहे का व्हॉट्सअप फेसबुकवर खेळायला? इतका समाज जर जागृत झालाय, इतकं तुटून समाज पडलाय. आज माता मावल्यांसह सुद्धा रात्रंदिवस लोक रोडवरती आहेत. एकट्या करंजी घाटात 4 कार्यक्रम झालेत नुसत्या करंजी घाटात. आणि ते पण एवढे होते की एका कार्यक्रमाला 20 आणि 30 हजार लोक नसते म्हणून. एक बी त्यातला जाणीव नाही सरकारला, याची गांभीर्य पण नाही का? नुसतं सरकार चालवायचं म्हणून असं नसतं. ही जनता दैवत आहे. याने आपल्याला साथ दिलेली. मग यांचा प्रश्न काय आपण पुढे होऊन जाणून घेतला पाहिजे. ते सोडून कुठं सत्तेची रग अंगात घेऊन आंदोलन मोडायचा प्रयत्न नसतो होत. आणि ती जर प्रयोग डबल झाला ना तर तुम्हाला सांगतो रस्त्यावर या राज्यासह देशात आंदोलन सुरू होईल. तुम्ही असं म्हणताय की ताठरपणा न करता सामंजस्यानं घेतलं पाहिजे. आज तुम्ही आवाहन कराल का? हा शब्द मी वापरतोय की सरकारला आवाहन कराल का? मी परवाच केलंय, विनंती केली की तुम्ही आमच्याकडून सुरू आहेत. पण कोणतरी म्हणलं ते बंद केलं. म्हणलं बंद चाल कर बंद. तर आमच्याकडून दारं बंद म्हणजे बघा उलटा खेळ. आमच्याकडून दारं बंद पाहिजे, त्यांच्याकडून बंद. अरे धंदा. नाही 18 आम्ही उघडीतो. तुमचं दार तिथं आल्यावर बंद कसं असतं ना, मग तिथं आल्यावर उघडीतो आम्ही. 18 तारखेला शिष्टमंडळ आलं होतं. 18, 19, 20, 21, आज 22 आहे. 5 दिवस झाले. 5 दिवस झाले तुमच्याशी चर्चा नाही. ठीक आहे ना. ओ सर जाऊ द्या. 5 दिवस झाले चर्चा होऊ शकली नाही, झाली नाही. आता त्यांच्या मनात काय मला माहित नाही, पण आम्ही मुंबईकडे निघालो आणि आरक्षण घेतल्याशिवाय मी हटत नाही आता. कारण ते हक्काच आहे. हे सगळ्यांना पटतंय. गोरगरीब मराठ्यांपासून श्रीमंत मराठ्यांपर्यंत, नोकरदार मराठ्यांपासून व्यावसायिक मराठ्यांपर्यंत सगळ्याला पटतंय. शेतकरी मराठ्यांपासून सगळ्यांनाही पटतंय की आपल्या नोंदी सापडल्या सरकारनं दिलं पाहिजे. सरकार महाराष्ट्रातल्या जनतेला मुद्दाम विठीस धरायला लागलंय सत्तेच्या जीवावर. हे मराठ्यांच्या लक्षात आलं.